नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता आजी ईश्वरीकडे आलेली असते आणि आजी ईश्वरीला सांगत असते की तू समजाव ना ग अर्णवला की तो लावण्याची लग्न करायला पाहिजे म्हणून. लावण्य त्याच्यासाठी खूप चांगली मुलगी आहे आणि ती या घरची सून होईल म्हणून खूप चांगली आहे, प्लीज तू समजाव ना. तेव्हा आता ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ईश्वरीला असं वाटत असतं की काय करावं आणि काय नाही. आजीला कसं समजावू मी की अर्णव सरांच्या मनामध्ये लावण्याबद्दल काहीच प्रेम नाही आहे. तेव्हा आता ईश्वरी आजीला म्हणत असते, आजी अर्णव सरांच्या मनामध्ये लावण्याबाबतीत काहीच प्रेम नाही आहे, मग तरी आपण त्यांना जबरदस्ती करायची. तेव्हा आता आजी म्हणते, हो बाळा, कारण आहे ना लावण्या अर्णवसाठी म्हणजे माझ्या चिंटूसाठी खूप चांगली मुलगी आहे. त्या दोघांचं लग्न झालंच पाहिजे अगं, हे माझ्या मनासारखं ही गोष्ट झालीच पाहिजे असं आता जबरदस्ती ते ईश्वरीला सांगत असते आणि म्हणत असते की ईश्वरी तू सांग ना, त्याच्याशी बोल ना गं, कारण तो तुझं ऐकेल असं आता आजी म्हणत असताना आता ईश्वरीला खूप टेन्शन येतं की अर्णव सरांस देखत कशी काय जाऊ आणि काय उत्तर देऊ त्यांना आणि कसं विचारू की तुम्ही लावण्या मॅडमसोबत लग्न करा म्हणून. अशी जबरदस्ती कशी काय करू शकते मी, कारण त्यांच्या मनामध्ये लावण्या नाही आहे आणि ते तिचा तिरस्कार करतात, तरीसुद्धा ते लग्नाला कसे तयार होतील. तरीसुद्धा ईश्वरी पुढे जाऊन आता अर्णवला भेटते, अर्णवकडे जाते आणि म्हणते, सर तुम्ही ना लावण्या मॅडमशी लग्नाला तयार व्हा, कारण लावण्या तुमच्यासाठी खूप चांगली मुलगी आहे, प्लीज तुम्ही त्यांना होकार द्या असं आता ती म्हणत असते. तर आता इकडे अर्णवलाही वाटत असतं, अर्णव म्हणत असतो की ही अशी कशी काय म्हणू शकते, हिला माझ्या बाबतीत काहीच फिलिंग्स नाही आहे का, पण तिचा चेहरा तो उतरलेला आहे. तर आता अर्णव म्हणतो, हे बघा ईश्वरी मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, जर कधी मी लावण्यासोबत लग्न केलं तर तुला आनंद होणार आहे का, तुला दुःख होणार मी तिच्यासोबत लग्नाला होकार दिला की. आता असा प्रश्न अर्णवने ईश्वरीला विचारल्यावर ईश्वरीला काहीच सुचत नाही, काय बोलावं आणि काय नाही. ती शांत उभी असते. अर्णवला थोडं का होईना पण हे माहिती असतं की ईश्वरी मला आता आवडायला लागली आहे आणि आवडते, पण आता ईश्वरीच्या मनामध्ये मी आहे की नाही, ती माझ्यावर प्रेम करते की नाही याचं उत्तर त्याला बघायचं असतं, कारण तिच्या उत्तरावरच आता अर्णवचं आयुष्य डिपेंड असतं. ईश्वरी अर्णवला काय उत्तर देणार, अर्णव तिच्या उत्तराचीच वाट बघत असतो आणि बघतो. तर आता ईश्वरी जे उत्तर देईल आणि ते जर कधी अर्णवला पटत नसलं तर आता अर्णव लावण्यासोबत लग्नाला तयार होईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट मी. धन्यवाद.